दूध उत्पादकांसाठी मोठी बातमी आहे. सध्या अनेक ठिकाणी दुधाचा दर हा 39 ते 40 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. पण एवढा दर पुरेसा आहे का? आता दूध उत्पादकांकडून दूध खरेदी दर आणखी वाढण्याची जोरदार मागणी होत आहे. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपल्या कृषी माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. सध्या काही दूध संघ आणि खाजगी डेअरीकडून 3.5 फॅट आणि 8.5 एस-एन-एफ दुधाला सुमारे 39 रुपये प्रति लिटर दर दिला जात आहे. काही भागात हा दर 40 ते 41 रुपयापर्यंत पोहोचला आहे. मात्र दूध उत्पादकांचे म्हणणे आहे की हा दर आजच्या वाढत्या खर्चाच्या तुलनेत अपुरा आहे. कारण पशुखाद्याचे दर सातत्याने वाढतच चाललेले आहे. जनावरांच्या औषधोपचार आणि मेडिकलचा खर्च सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जनावरांना ढेप पशुखाद्य म्हणजे ढेप जर द्यायची म्हटलं तर त्याचे सुद्धा दर आता 2800 ते 2900 रुपयेपर्यंत झालेले आहे. त्यासोबत सुग्रासचे सुद्धा दर वाढलेले आहे. मजुरीचा खर्च पाहता मजुरीचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. वीज, वाहतूक आणि इतर खर्च देखभालीचा खर्च सुद्धा वाढत आहे. या सर्व खर्चामुळे दूध उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्पादकांना योग्य नफा मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. यामुळे अनेक दूध उत्पादक आता दूध खरेदी दरामध्ये आणखी वाढ करून किमान 45 रुपये प्रति लिटर दर द्यावा अशी मागणी सुद्धा आता करत आहे. जर दूध दरात वाढ झाली तर त्याचा थेट फायदा लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र दरवाढीबाबत अंतिम निर्णय संबंधित दूध संघ, डेअरी किंवा प्रशासनाकडून घेतला जाईल अशी आता माहिती मिळत आहे. तुमच्या भागात सध्या दुधाला किती दर मिळत आहे? 39 की 40 त्यापैकी जास्त कमेंट करून नक्कीच सांगा. अशा शेती, पशुपालन आणि दूध दरांच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.